दरम्यान प्रकाश आंबेडकरांवर आपण बोलणार नाही, कारण छत्रपती शिवराय आणि आंबेडकरांच्या वंशजांवर आपण कधीही बोललो नाही, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलंय। राज्य सरकारच्या जीआरमुळे मराठ्यांचा फायदा होणार नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा आंबेडकरांनी केला। कुणबी जात नसून व्यवसाय असल्याचं सुप्रीम कोर्टानं आधीच म्हटलं असल्याचं आंबेडकर म्हणाले। तसंच हैदराबाद आणि सातारा गॅझेट 20 वर्ष जुने आहेत, त्याचा काही फायदा होणार नसल्याचं देखील आंबेडकर म्हणाले। भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं। समिती होती, समितीलाही फसवलं होतं। ज्युडिशियल कमिटी होती, शिंदे होते, त्यांनाही फसवलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज, जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय, अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे कोणाच्याच हाताला काही लागलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। त्यांचं जाऊ दे, त्यांना मानतो मी, चलून द्या त्यांचं चांगलं नाही। हा पण त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वाले, पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे। सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात, किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत, तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असेल, आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक। कारण